तुला ना रोहन, कुठे कधी काय बोलावं ना तेच कळत नाही. देवाने इतकी चांगली संधी दिली, पण नाही, सोन्यासारखी संधी लाथाडली. ते दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात ना, तशातला प्रकार झालाय हा. चांगला राहिला असता समर राजवाड्यांच्या घरात. घरात कसला महालच आहे तो, महाल. आणि वरून तू जावई म्हटल्यानंतर कुठं ठेवू आणि कुठं नको असं केलं असतं त्यांनी. आई, मुळात मी माझं घर सोडून त्यांच्या घरी जाऊन का राहायचंय? का त्यांची मुलगी नसती आली त्यांचं घर सोडून इकडे? आई, ती आली असती कारण तशी पद्धत आहे आपल्याकडे म्हणून. आई, ते मला त्यांच्या घरी बोलवत होते कारण त्यांना हे घर छोटं वाटतंय. या दोन गोष्टींमध्ये फरक नाहीये का? अरे पण काय प्रॉब्लेम होता तुला? काय तुझं नुकसान झालं असतं, त्यांचा घर जावई झाला असतास तर? आई, मंदाकिनी, आणि सगळ्यांसमोर तू त्याला हा पर्याय का निवडायला सांगत होतीस? अरे म्हणजे काय, असं कसं बोलता तुम्ही? मला एक सांगा, मुलगा जर चुकत असेल तर आई या नात्याने मी त्याला समजावायला नको? तुझं काय म्हणणं आहे का? ते लोक श्रीमंत आहेत म्हणून रोहनने त्यांच्या घरी राहायला जायचं? बिघडलं काय? राहिला असता की आयुष्य आरामात तो. आणि मी काय त्याला जंगलात जाऊन राहा असं म्हणते का? नाही ना. चांगला समर राजवाड्यांच्या महालात राहिला असता. 10-12 मदतनीच असत्या हाताखाली, 4-5 गाड्या असत्या. काय कमी होतं त्याला सांगा बघू? पण त्यातलं रोहननं काहीही कमावलेलं नसेल. अगं त्यांच्या पैशाच्या जोरावर यानं आईश करायची, मग रोहनची काय किंमत उरेल त्यांच्या नजरेत? अहो, असतं एखाद्याचं नशीब की त्याला कष्ट न करता पैसे मिळतात. एवढं काय त्यात? अहो, मला एक सांगा, थांबा, आपण गेलो होतो त्यांच्या मागे? त्यांनीच सुचवलं ना? तुझ्याशी कसं बोलायचं हेच कळत नाही मला. मगाशी ती अंगठी काय हातात घेऊन बघत बसली होतीस? घर जावाई व्हा म्हटलं की लगेच हो म्हणालीस. हो मग बरोबर आहे. तुम्हाला मुळी माझं काही कळणारच नाही, कारण तुमचा आणि व्यवहाराचा काही संबंधच नाहीये. कसा संबंध? बास पुरे, प्लीज तुम्ही भांडू नका ना दोघं. अगं का भांडू नको? ऐकतच नाहीये ते. आता तू मला सांग, घरामध्ये ना म्हणजे जगामध्ये संपूर्ण आनंदी पैशाचा पाऊस पडत असेल ना, तरी आपलं घर मात्र कोरडं ठणठणीत असणार आहे. कारण तुम्हाला पैसाच नकोय, तुम्हाला सुखच नकोय, है ना? एवढी पैशाची रास आहे त्यांच्याकडे, त्याच्यात ती 4 नाणी आपल्या पदरात पडली असती तर बिघडले कुठं? दारात आलेल्या लक्ष्मीला तुम्ही लाथाडलं होतो. कारण काय? कारण तुम्हाला या गळक्या छपराच्या घरातच राहायचंय. राहा. आई, 1 मिनिट. रोहननी त्यांच्या घरी घर जावई बनून जाणं हे चूकच आहे. हे मी मान्य करते, त्यांना आपलं घर लहान वाटू शकतं. त्यांची मुलगी श्रीमंतीत वाढली आहे, त्यामुळे तिच्यासाठी घर लहान असेल. पण मग त्यांनी रोहन आणि अदिराने कुठेतरी वेगळ्या ठिकाणी राहावं बाबा असं म्हणायला हवं होतं ना. फक्त घर लहान वाटतंय म्हणून आपल्या घरातल्या मुलाने त्यांच्या घरात जाऊन घर जावई बनायचं, हे मला पटलेलं नाहीये. आणि या बाबतीत मी रोहनच्या बरोबर आहे. दो घातली तुटे ना.